Dear friends, today we will see competency or learning outcome statement 20, finite verbs and infinitives, participles and gerund determiners, activity number 1. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कार्यक्षमता किंवा अध्ययन निष्पत्ती विधान 20, फायनाईट verbs and infinitives, participles and gerund determiners या संदर्भातील ॲक्टिव्हिटी नंबर 1 पाहणार आहोत. What are the learning outcomes and competency statement for this activity? We will see it in the beginning. मग या ॲक्टिव्हिटीसाठी लर्निंग आउटकम्स, अध्ययन निष्पत्ती किंवा कॉम्पिटन्सी स्टेटमेंट, कार्यक्षमता विधान काय आहे ते आपण सुरुवातीला पाहू. By the end of this activity, the students will be able to 1. To understand the concept and use of finite verb. 2. To identify finite verbs from the sentences. ही ॲक्टिव्हिटी केल्यानंतर विद्यार्थी पुढील 2 गोष्टी करण्यास सक्षम बनतील. 1. फायनाईट वर्ब ही संकल्पना आणि फायनाईट वर्बचे उपयोग विद्यार्थ्यांना समजतील. आणि 2. वाक्यामधील फायनाईट वर्ब विद्यार्थ्यांना ओळखता येतील. नाव सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. आता विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सूचना पाहू. इन्स्ट्रक्शन 1 या ठिकाणी दिलेली पहिली सूचना आहे, रीड द सेंटेन्सेस केअरफुली अँड ऑब्झर्व द डिफरन्स. म्हणजे तुम्हाला देण्यात येणारी वाक्य ही तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि त्या वाक्यामधील फरकाचे निरीक्षण करा. म्हणजेच त्या वाक्यात काय फरक आहे त्याचं तुम्ही निरीक्षण करा. इन्स्ट्रक्शन 2 दुसरी सूचना आहे, जनरलाइज द एक्झाम्पल्स अँड फॉर्म युअर लर्निंग. म्हणजे दिलेल्या उदाहरणावरून तुम्ही योग्य ते अनुमान काढा आणि स्वतः समजून घ्या. नाव सी द लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता लर्निंग ॲक्टिव्हिटी पहा. इन धिस ॲक्टिव्हिटी वी विल लर्न अबाउट फायनाईट वर्ब्स. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण फायनाईट वर्ब्स विषयी माहिती मिळवणार आहोत. फायनाईट वर्ब्स आर द मेन वर्ब्स. फायनाईट वर्ब्स ही मेन वर्ब्स म्हणजे मुख्य क्रियापदे असतात. दे शो द टेन्सेस. फायनाईट वर्ब्स ही काळ दर्शविण्याचं काम करतात. दे आर यूज्ड ओनली इन प्रेझेंट अँड पास्ट टेन्स. फायनाईट वर्ब्स ही वर्तमान काळामध्ये आणि भूतकाळामध्येच वापरली जातात. दे इंडिकेट सिंग्युलर ऑर प्लुरल नंबर्स. फायनाईट वर्ब्स हे एकवचन किंवा अनेकवचन दर्शवितात. दे ॲग्री विथ द सब्जेक्ट अँड टेन्स. फायनाईट वर्ब्स हे कर्त्याला आणि काळाला अनुसरून वाक्यामध्ये येत असतात. नाव रीड द फॉलोइंग 2 सेट्स ऑफ सेंटेन्सेस. आता खाली दिलेल्या वाक्याचे 2 संच तुम्ही वाचा. Now I read the first 4 sentences given in the first set. आता पहिल्या संचामध्ये दिलेली वाक्य मी वाचतो. You also read with me. Sentence 1. Sachin writes a letter. 2. He drinks milk. 3. We play carom board. 4. I go to school on a bicycle every day. If you see the underlined verbs in these sentences, you will find that they indicate द सिम्पल प्रेझेंट टेन्स. जर तुम्ही या ठिकाणी अधोरेखित केलेली क्रियापदे राईट्स, ड्रिंक्स, प्ले आणि गो ही जर पाहिलीत तर तुमच्या लक्षात येईल की ही क्रियापदे साधा वर्तमान काळ सूचित करतात. द व्हर्ब्स राईट्स अँड ड्रिंक्स दे ॲग्री विथ द सब्जेक्ट. हिअर द सब्जेक्ट सचिन अँड ही आर सिंग्युलर थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट्स. राईट्स आणि ड्रिंक्स ही क्रियापदे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते सचिन आणि ही या कर्त्याला अनुसरून वाक्यामध्ये आलेली आहेत आणि ती वर्तमान काळ सूचित करतात. इन द सेम वे द व्हर्ब्स प्ले अँड गो दे ॲग्री विथ फर्स्ट पर्सन प्रोनाउन्स लाईक वी अँड आय. तसेच प्ले आणि गो ही क्रियापदे
प्रथम पुरुषी सर्वनामे वी आणि आय या सर्वनामाशी सुसंगत आहेत, त्याला अनुसरून आलेली आहेत. म्हणून ही सर्व क्रियापदे फायनाईट वर्ब्स आहेत, कारण ती वर्तमान काळ सूचित करतात. नाव सी द सेकंड सेट ऑफ सेंटेन्सेस. आता वाक्यांचा दुसरा संच पहा. सेंटेन्स 5, आय सॉ अ स्ट्रेंज पर्सन. 6, ही ड्रँक कॉफी. 7, वी प्लेड खो खो इन द प्लेग्राउंड. And 8, they went to school at 9 a.m. In these sentences, verbs saw, drank, played and went are all past verbs. या वाक्यामध्ये दिलेली ही सर्व क्रियापदे भूतकाळी क्रियापदे आहेत. दे शो सिंपल पास्ट टेन्स आणि सर्व क्रियापदे साधा भूतकाळ सूचित करतात. सो ऑल दीज verbs आर फायनाईट verbs. म्हणून ही सर्व क्रियापदे फायनाईट verbs आहेत. नाव यू फाइंड फायनाईट verbs गिव्हन इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता तुम्ही खालील वाक्यामध्ये दिलेली फायनाईट verbs शोधा. सेंटेन्स 1 आहे, जावेद प्रेझेंट्स अ पोयम इन द क्लास. आता या वाक्यामध्ये प्रेझेंट्स ही क्रियापद जावेद या तृतीय पुरुषी एकवचनी क्रियापदाला अनुसरून या ठिकाणी आलेलं आहे, म्हणून त्याला यस प्रत्यय लागलेला आहे आणि ते वर्तमान काळ सूचित करते. म्हणून प्रेझेंट्स हे क्रियापद फायनाईट वर्ब आहे. इन द सेम वे नाव यू फाइंड द फायनाईट वर्ब्स गिव्हन इन द नेक्स्ट 4 सेंटेन्सेस. याच पद्धतीने तुम्ही पुढील 4 वाक्यामध्ये दिलेली फायनाईट वर्ब्स शोधा अँड राईट दिस ॲक्टिव्हिटी इन युअर नोटबुक. आणि ही ॲक्टिव्हिटी आपल्या वहीमध्ये लिहा. Now see the practice section. Here the question is, complete the sentences by filling the proper finite form of the verb. प्रॅक्टिस सेक्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आहे की खाली दिलेली वाक्य योग्य ते फायनाईट वर्ब वापरून पूर्ण करा. सेंटेन्स 1 आहे, चिल्ड्रन डॅश इंटू ब्रॅकेट कंसामध्ये क्रियापद दिलेलं आहे प्ले ऑन द ग्राउंड येस्टरडे. आता या वाक्यामधील येस्टरडे हे क्रियाविशेषण भूतकाळ सूचित करते, म्हणून या वाक्यामध्ये प्ले या क्रियापदाचं भूतकाळी रूप आपणास वापरावं लागेल. म्हणजे या ठिकाणी वाक्य होईल, चिल्ड्रन प्लेड ऑन द ग्राउंड येस्टरडे. नाव सी द सेकंड सेंटेन्स. दुसरं वाक्य पहा, वी विल डॅश कंसात दिलेलं क्रियापद आहे लर्न द न्यू लेसन टुमारो. आता या वाक्यामध्ये टुमारो हे क्रियाविशेषण दिलेलं आहे आणि ते भविष्यकाळ सूचित करत आहे. तसेच शल विल नंतर आपण मूळ क्रियापद घेत असतो, म्हणून या ठिकाणी क्रियापद येईल लर्न आणि वाक्य होईल वी विल लर्न द न्यू लेसन टुमारो. याच पद्धतीने तुम्ही खालील वाक्य पूर्ण करून आपल्या वहीमध्ये लिहा. Now see the extension activity. Here the question is, find the error from the given sentences and correct them. आता या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे की तुम्हाला दिलेल्या वाक्यामधील चूक शोधून ती दुरुस्त करायची आहे. सी द फर्स्ट सेंटेन्स. पहिलं वाक्य पहा, द सायंटिस्ट्स इन्व्हेंट्स अ न्यू वॅक्सिन. आता या पहिल्याच वाक्यामध्ये जो चुकीचा शब्द आहे तो आहे इन्व्हेंट्स, कारण दिलेला सब्जेक्ट म्हणजे कर्ता हा अनेक वचनी आहे आणि अनेक वचनी कर्ता आल्यानंतर आपण मूळ क्रियापद त्यानंतर घेत असतो, म्हणून या ठिकाणी क्रियापद हवंय इन्व्हेंट. म्हणून अचूक वाक्य तयार होईल, द सायंटिस्ट इन्व्हेंट अ न्यू वॅक्सिन. नाव सी द सेकंड सेंटेन्स. दुसरं वाक्य पहा, शोभा टाइप द ऑफिशियल लेटर एव्हरी डे. या वाक्यामध्ये दिलेला चुकीचा शब्द आहे टाइप, कारण येथे दिलेला कर्ता शोभा हा तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता आहे, म्हणून या ठिकाणी क्रियापदाला यस प्रत्यय लागायला हवा. हा शब्द दुरुस्त करून वाक्य तयार होईल, शोभा
टाइप्स द ऑफिशियल लेटर एव्हरी डे. थर्ड सेंटेन्स, तिसरं वाक्य, मिस्टर स्मिथ फॉरगॉटन अबाउट द मीटिंग. या वाक्यामध्ये दिलेला चुकीचा शब्द आहे फॉरगॉटन. या ठिकाणी फॉरगॉट हे क्रियापदाचं दुसरं रूप यायला हवं, म्हणजे साध्या भूतकाळामध्ये अचूक वाक्य तयार होईल, मिस्टर स्मिथ फॉरगॉट अबाउट द मीटिंग. याच पद्धतीने तुम्ही राहिलेली 2 वाक्य चूक दुरुस्त करून आपल्या वहीमध्ये लिहा. नाव सी द पॅरलल ॲक्टिव्हिटी. आता पॅरलल ॲक्टिव्हिटी पहा. या ठिकाणी देखील तुम्हाला एक प्रश्न देण्यात आला आहे, फाइंड वेदर द अंडरलाइन्ड वर्ब्स आर फायनाईट ऑर नॉट. खाली अधोरेखित केलेली क्रियापदे ही फायनाईट वर्ब्स आहेत किंवा नाहीत हे तुम्हाला शोधायचं आहे. सेंटेन्स 1 आहे, जगदीश लाईक्स टू प्ले द गिटार. अधोरेखित केलेलं क्रियापद आहे लाईक्स, जे या ठिकाणी जगदीश या तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्याला अनुसरून वर्तमान काळ सूचित करते, म्हणून या ठिकाणी एस प्रत्यय लागलेला आहे, म्हणजेच हे क्रियापद फायनाईट वर्ब आहे. सेंटेन्स 2 दुसरं वाक्य, शरीफ इज हेल्पिंग हिज मदर. अधोरेखित केलेलं क्रियापद आहे हेल्पिंग. या क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला आहे, म्हणून हे फायनाईट वर्ब नाही. सेंटेन्स 3 डेव्हिड बॉट अ न्यू फोन. या वाक्यामध्ये बॉट हे पास्ट वर्ब आहे, भूतकाळी क्रियापद, अँड इट शोज द सिम्पल पास्ट टेन्स. आणि हे क्रियापद साधा भूतकाळ या ठिकाणी सूचित करते, म्हणून हे क्रियापद फायनाईट वर्ब आहे. सेंटेन्स 4 आहे, वी कॅन डान्स. द मॉडल वर्ब कॅन इन दिस सेंटेन्स इज फायनाईट वर्ब. या वाक्यातील कॅन हे मॉडल वर्ब हे फायनाईट वर्ब आहे. दो द मॉडल वर्ब डोंट चेंज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट अँड द टेन्स, दे आर ऑलवेज फायनाईट वर्ब्स. सेंटेन्स 5 द टीचर गेव होमवर्क टू द स्टुडंट्स. द वर्ब गेव शोज द सिंपल पास्ट टेन्स. गेव हे क्रियापद या ठिकाणी साधा भूतकाळ सूचित करते, सो it is also finite verb. Now see the reinforcement. Find out the verbs from the sentences and identify the tenses. खालील वाक्यातील फायनाईट वर्ब शोधून टेन्स ओळखा, म्हणजेच काळ ओळखा. सेंटेन्स 1 आहे, सुधा वॉन्ट्स अ न्यू बॅग. आता या वाक्यामधील फायनाईट वर्ब आहे वॉन्ट्स, आणि हे या ठिकाणी साधा वर्तमान काळ सूचित करते. सेंटेन्स 2 अतुल डेकोरेटेड द पार्टी हॉल. या वाक्यामध्ये दिलेलं फायनाईट वर्ब आहे डेकोरेटेड, जे पास्ट वर्ब आहे, म्हणजे भूतकाळी क्रियापद आहे, अँड इट शोज सिंपल पास्ट टेन्स. आणि हे क्रियापद साधा भूतकाळ सूचित करते. सेंटेन्स 3 आय एन्जॉय कुकिंग. या वाक्यामधील फायनाईट वर्ब आहे एन्जॉय, जे मूळ स्वरूपात आय या प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनामाला अनुसरून आलेलं आहे, आणि ते साधा वर्तमान काळ सूचित करते. याच पद्धतीने खालील 2 वाक्यातील फायनाईट वर्ब ओळखून त्या वाक्याचा काळ ओळखा. नाव वी विल सी इव्हॅल्युएशन सेक्शन. आता आपण इव्हॅल्युएशन सेक्शन पाहू. फाइंड द वर्ब फ्रॉम द गिव्हन सेंटेन्सेस अँड चेंज इट ॲज पर द फॉर्म गिव्हन इन द नेक्स्ट सेंटेन्सेस. खालील वाक्यामधील क्रियापद ओळखा आणि पुढील वाक्यामध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे त्यामध्ये बदल करा. सेंटेन्स 1 आहे, आय वॉच अ मूव्ही. पुढे दिलेलं वाक्य आहे, स्मिता डॅश अ मूव्ही इंटू ब्रॅकेट प्रेझेंट टेन्स. म्हणजे या ठिकाणी वर्तमान काळामध्ये आपणास वाक्य तयार करून लिहायचं आहे. पहिल्या वाक्यात दिलेलं वॉच हे क्रियापद या ठिकाणी वर्तमान काळ सूचित करेल, या पद्धतीने आपणास ते या ठिकाणी वापरायचं आहे. म्हणून या ठिकाणी वाक्य तयार होईल, स्मिता वॉचेस अ मूव्ही. कारण स्मिता हा तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता आहे, म्हणून नंतर येणाऱ्या क्रियापदाला यस प्रत्यय लागेल.
सेंटेन्स 2 दुसरं वाक्य आहे द डायरेक्टर होल्ड्स अ मीटिंग. पुढं दिलेलं वाक्य द डायरेक्टर डॅश अ मीटिंग इंटू ब्रॅकेट पास्ट टेन्स. म्हणजे आपणास होल्ड्स हे क्रियापद भूतकाळ सूचित करेल अशा पद्धतीने या वाक्यामध्ये लिहायचं आहे. मग भूतकाळ सूचित करण्यासाठी आपणास होल्ड्स या क्रियापदाचं भूतकाळ रूप वापरावं लागेल आणि ती आहे हेल्ड. म्हणून वाक्य तयार होईल द डायरेक्टर हेल्ड अ मीटिंग. सेंटेन्स 3 तिसरं वाक्य रिचर्ड प्लेज क्रिकेट व्हेरी वेल. पुढं दिलेलं वाक्य आहे आय डॅश क्रिकेट व्हेरी वेल इंटू ब्रॅकेट पर्सन. म्हणजे वाक्यातील कर्ता फर्स्ट पर्सन आहे, सेकंड पर्सन आहे की थर्ड पर्सन आहे त्याला अनुसरून या ठिकाणी क्रियापद वापरायचं आहे. मग आय हा कर्ता आहे प्रथम पुरुषी एकवचनी कर्ता, म्हणून त्यानंतर येणारं क्रियापद हे मूळ स्वरूपात येईल. म्हणजे या ठिकाणी क्रियापद येईल प्ले आणि वाक्य होईल आय प्ले क्रिकेट व्हेरी वेल. पुढील वाक्य आहे द टीम सेलिब्रेटेड इट्स सक्सेस. नेक्स्ट सेंटेन्स द टीम विल डॅश इट्स सक्सेस इंटू ब्रॅकेट फ्युचर टेन्स. म्हणजे भविष्यकाळ सूचित करेल अशा पद्धतीने दिलेल्या वाक्यातील क्रियापद आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. इन फिफ्थ सेंटेन्स वी आर मेकिंग पेपर बोट्स. पुढे दिलेलं वाक्य आहे ही डॅश मेकिंग पेपर बोट्स इंटू ब्रॅकेट नंबर. म्हणजे दिलेला सब्जेक्ट सिंग्युलर आहे की प्लुरल आहे याला अनुसरून तुम्हाला या ठिकाणी क्रियापदाचा वापर करायचा आहे. शेवटची 2 वाक्य तुम्ही सोडवा आणि आपल्या वहीमध्ये लिहा. इन दीक्षा व्हिडिओ और ई कंटेंट QR कोड you have been given the Diksha video link. You watch this video in order to learn more about finite verbs. finite verb विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही दीक्षा व्हिडिओ ई कंटेंट QR कोडमध्ये दिलेला व्हिडिओ अवश्य पहा. आफ्टर डुईंग दिस ॲक्टिव्हिटी व्हॉट डिड यू लर्न टुडे? लेट अस सी. ही ॲक्टिव्हिटी केल्यानंतर तुम्ही आज काय शिकला आहात ते आपण पाहूया. 1. टू आयडेंटिफाय फायनाईट वर्ब्स. म्हणजेच ही ॲक्टिव्हिटी करून तुम्ही फायनाईट वर्ब्स ओळखायला शिकला आहात. 2. टू यूज करेक्ट फॉर्म ऑफ अ फायनाईट वर्ब इन द सेंटेन्स. वाक्यामध्ये अचूक फायनाईट वर्ब वापरण्यास तुम्ही शिकला आहात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.